कुणाची युती व्हावी किंवा नाही यासाठी राजकारण करणारे आम्ही नाही, तर महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारे आहोत. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून मुख्यमंत्र्यांचा निशाणा. वरळीत 5 तारखेच्या विजयी मेळाव्यासाठी वाजत गाजत गुलाल उधळत्या. उद्धव ठाकरेंचं संयुक्त पत्रकाद्वारे मराठी जनतेला आवाहन. मनसे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज वरळी डोममध्ये पाहणी करणार. बाळा रणगावकर, संदीप देशपांडे आणि अनिल परब 5 जुलैच्या मेळाव्याच्या तारीचा आढावा घेणार. पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी गाजला. लोणीकरांच्या वक्तव्यावरून आक्रमक नाना पटोलेंचा अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श. 1 दिवसासाठी निलंबन. सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण मानेंचा आज भाजप प्रवेश. फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा. मानेंनी इंदापूर विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली होती. सुनील प्रभू यांच्या मध्यस्थीने संजय पवार यांची नाराजी दूर. उद्धव ठाकरे आणि संजय पवारांचा फोनवरून संवाद. आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार. संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा नदीमध्ये शाही स्नान. पालखीचा सोलापुरात प्रवेश. अकलूजमध्ये मानाचं 3रं रिंगण भक्तिमय वातावरणात संपन्न. राज्यातल्या अनेक भागात आज पावसाच्या सरी बरसणार. रायगड, रत्नागिरीसह पुण्याला ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाण्याला येलो अलर्ट. उत्तराखंडच्या पौडीत संपूर्ण डोंगर खचला. गुरुद्वारे, बद्रीनाथ आणि यमुनोत्री मार्ग बंद. महाराष्ट्रातील 200 पर्यटक अडकल्याची माहिती. उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा संवाद. उत्तराखंड प्रशासनाच्या संपर्कात शक्य ती सारी मदत पोहोचवू, शिंदेंची ग्वाही.